नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बळीराम शिंदे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. बी.एड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षा 2016-17 पासून घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याचे मार्क्स, एकूण प्रश्नसंख्या, गुणानुक्रम, ऑफलाईन होते का ऑनलाईन होते, या सर्व स्वरूपाची चर्चा आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये एकूण 3 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये मेंटल ॲबिलिटी अर्थातच मानसिक क्षमता. मानसिक क्षमतेच्या या घटकावरती एकूण 40 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असतो. प्रश्नाला बहुपर्याय असतात. एक प्रश्न विचारला जातो, त्याला 4 पर्याय असतात. एक योग्य पर्याय निवडून आपल्याला 4पैकी 1 योग्य पर्याय निवडून प्रतिक्रिया द्यावी लागते. मेंटल ॲबिलिटीमध्ये ठेवण्याचा उद्देश असा आहे की जो शिक्षक बनणार आहे त्याचं एक अनुमानशक्ती किंवा तर्कशक्ती कशा स्वरूपाची आहे, या स्वरूपाचं तो चांगला ॲक्युरेट कसा विचार करतो, या स्वरूपाचे प्रश्न असतील. त्यामध्ये आकलन किंवा सूचनाचे पालन, एखादा पॅरेग्राफ दिला जाईल, त्यावरून काही प्रश्न विचारले जातील. मग यावरती आकलनावर आधारित काही प्रश्न असतील. त्यानंतर काही सहसंबंध स्वरूपाचे प्रश्न असतील, वर्गीकरण असतील, तर्क, अनुमान, श्रेणी, क्रम, सांकेतिक लिपी किंवा कोडिंग, डिकोडिंग, सहसंबंध. त्यानंतर काही श्रेणी संदर्भात दिले जातील प्रश्न, विश्लेषण, संश्लेषण, वर्गीकरण किंवा शाब्दिक, अशाब्दिक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. ह्याचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थी किती अचूकपणे कमी वेळेमध्ये अचूक विचार करतो. यामध्ये अंकगणितावर पायाभूत क्रिया असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे बुद्धिमापनाचे तार्किक आकृत्या किंवा असतील, संख्या प्रणाली, दिशाबोध, नातेसंबंध, श्रेणी, सोंगट्या, घड्याळ, दिनदर्शिका, जलप्रतिमा, आरशातील प्रतिमा, निर्णय क्षमता व साधर्म्य यावर आधारित प्रश्न विचारले जातात. दुसरा भाग आहे जनरल नॉलेज अर्थातच सामान्य ज्ञान. या विभागात सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न विचारले जातात की यामध्ये जे काही सामान्य ज्ञान आहे की शिक्षणासंदर्भात काय घडलेलं आहे, त्यामध्ये स्थानिक लेवलचं शैक्षणिक बाबतीत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर नॅशनल, इंटरनॅशनल लेवल किंवा शैक्षणिक संदर्भात पास्ट घटक जे आहेत किंवा घडून गेलेल्या भूतकाळातील घटना आहेत किंवा चालू घडामोडी यावरती काही प्रश्न विचारले जातात. यामध्ये ज्ञान, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, सामान्य ज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य, शिक्षण, चालू घडामोडी यावरती प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न साधारणतः 30 असतील. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी, एकूण 30 मार्कासाठी सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न विचारले जातात. तिसरा घटक आहे शिक्षक अभिक्षमता, टीचर ॲप्टिट्यूड. जो शिक्षक बनणार असतो की त्यामध्ये एक अभिक्षमता निर्माण झाली पाहिजे. मग कोणत्या अभिक्षमता आहेत की तो शिक्षणासंदर्भात त्याचं कसं नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे. त्यानंतर एक नेतृत्व संदर्भात प्रश्न असतील. त्यानंतर शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षण, समाज, संप्रेषण, शिक्षणाच्या व्यवसाय संदर्भात काही प्रश्न विचारले जातात. या विभागामध्ये शिक्षक अभिवृत्ती व अभियोग्यता या घटकावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये विद्यार्थ्याबाबतचा दृष्टिकोन, पालकाबाबतचा दृष्टिकोन, समाजाविषयी दृष्टिकोन, व्यवसायाबद्दलची आत्मीयता, व्यावसायिक नैतिकता, नेतृत्व गुण, अद्ययावत विचार ज्ञान, सहजगता, संप्रेषण इत्यादी घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर या विभागात प्रश्न सोडवताना 2 मुद्दे विचारात घ्यावे लागतात. एक सकारात्मक दृष्टिकोन आणि दुसरा आदर्श शिक्षकाची भूमिका. दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचून त्यापैकी खालीलपैकी जो पर्याय सकारात्मक विचारसरणीशी दर्शवणारा असेल तोच अचूक असण्याची अधिक शक्यता असते. यामध्ये एकापेक्षा अधिक पर्याय दिले जातात आणि जास्तीत जास्त सकारात्मक सर्वच वाटतात, परंतु अशावेळी त्या दोन्हीची तुलना करून सर्वाधिक योग्य पर्यायाची निवड करावी किंवा सर्वात जास्त महत्त्वाचा कोणता आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून हा पर्याय योग्य आहे असा विचार करून तो प्रश्न सोडवा.
दुसरा आहे आदर्श शिक्षकाची भूमिका. या प्रकारातील प्रश्न शिक्षकाच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूवर आधारित असतात. एखादा विशिष्ट प्रसंगी शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी यावर आधारित असतात. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवताना एक आदर्श शिक्षक डोळ्यासमोर असला पाहिजे, किंवा तशी भूमिका बजावेल किंवा त्याच्याकडून कोणती रास्त अपेक्षा असेल, याची सामाजिक बांधिलकी काय आहे याच आधारावरती शिक्षकाच्या आदर्श भूमिका या आधारावर प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न साधारणतः विद्यार्थ्यांसंबंधित असतील, पालकाच्या संदर्भात असतील, समाजाच्या संदर्भात असतील, किंवा आणखी विद्यार्थ्यांच्या संबंधित असेल. उदाहरणार्थ एखादा प्रश्न की तुमचा एक विद्यार्थी वाईट सवयीला बळी पडला आहे, तर तुम्ही काय कराल? यामध्ये नंबर पर्याय, त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. नंबर 2, त्याला शाळेतून काढून टाकाल. नंबर 3, सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याचा अपमान कराल. नंबर 4, त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा कराल. यामध्ये योग्य असणारा पर्याय 4 आहे. त्याला एकांतात भेटून त्याच्याशी चर्चा करा. त्याचा काय प्रश्न, कशाची समस्या आहेत, कशामुळे पडला आहे, त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि सकारात्मक हा दृष्टिकोन ठेवून प्रश्न सोडवले पाहिजेत. हे सर्व प्रश्न यावरती टीचर ॲप्टिट्यूडवरती 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी विचारला जातो. एकूण जास्तीत जास्त 30 मार्कासाठी. एकूण मेंटल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्कासाठी, सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 मार्कासाठी, आणि शिक्षक अभियोग्यता 30 प्रश्न 30 मार्कासाठी. एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जातात. ही टेस्ट जी काही मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप्स आहे, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहेत. यामध्ये एका प्रश्नाला 4 पर्याय दिले जातात. योग्य अचूक एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्न एखादा आपला चुकला तर त्याला नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्यानंतर जो काही चाचणीचा टेस्टचा ऑनलाईन जो कालावधी आहे तो 90 मिनिटाचा आहे. साधारणतः 100 प्रश्न आपल्याला 90 मिनिटामध्ये सोडायचे आहेत. साधारणतः आपल्याला विचार करण्यास थोडा वेळ लागेल, परंतु जो काय आपल्याला ऑनलाईन पेपर आहे त्याला टिक करण्यासाठी फार कमी वेळ लागतो. त्यामुळं विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता बुद्धिमत्ता या घटकावरती जास्तीत जास्त फोकस करावं, प्रॅक्टिस करावी, सराव करावा. आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन एक्झाम देत आहोत त्या ठिकाणी आपल्याला एक कोरा पेपर दिला जातो. बुद्धिमापनच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जातात. बुद्धिमापनामध्ये तार्किक असेल, संख्यात्मक प्रणाली असेल, मग यावरती आपल्याला रफ कार्य करता येतं आणि त्यावरून खाली आपण कागदावरती रफ कार्य करावं आणि त्यानंतर ऑनलाईन जे काय आपलं क्वेश्चन दिले त्या ठिकाणी टिक करावं आणि सेव्ह करून नेक्स्ट करावं. या स्वरूपाची प्रश्न आहेत. आणि ही परीक्षा एक इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून दोन्ही प्रकारातून आपल्याला देता येते. सुरुवातीला आपला प्रारंभिक माहिती भरल्यानंतर जे काय आपल्याला आन्सरिंग मीडियम ऑफ द आन्सरिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ही मराठी किंवा इंग्रजी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमासाठी अप्लाय केला आहे, ज्यांना इंग्रजी माध्यमातून BEd करायचे आहे, त्यांच्यासाठी एक 50 मार्काची एक टेस्ट द्यावी लागते. त्याला इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट म्हटलं जातं. की जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमासाठी अप्लाय करतात त्यांच्यासाठी एक 50 मार्कासाठी इंग्रजी या विषयाचं ज्ञान पाहण्यासाठी 50 मार्काची एक CET त्याचबरोबर जोडली जाते. त्यामध्ये रीडिंग कम्प्रेन्शन 20 प्रश्न विचारले जातात 20 मार्कासाठी. त्यानंतर शब्दसंग्रह किंवा व्हॉकॅब्युलरी फोकसवरती 5 प्रश्न 5 मार्कासाठी विचारले जातात. ग्रामर फोकस 8 प्रश्न 8 मार्कासाठी विचारले जातात. सेंटेन्स फॉर्मेशन 7 प्रश्न असतात. फॉन्टिक्स असेल, व्हर्बल आयडम्स आणि प्रोव्हर्ब असेल, फिगर ऑफ स्पीच असेल, असे 50 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला CETचा फॉर्म भरताना जर ॲड केला असेल तर आपल्या लॉग इनला इंग्रजी माध्यमाची चाचणी पुढं कंटिन्यू राहते. ही चाचणीला वेळ आहे 60 मिनिटाचा आणि मीडियम ऑफ द इंग्रजीच असते आणि ऑनलाईन ही एक्झाम होते.
धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आज आपण 2 इयर BEdचा अभ्यासक्रमाविषयी चर्चा केलेली आहे. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो.